गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कशा आहात तुम्ही? तर सगळ्यांचा अभ्यास कशा चल स्टडी कर रहे हैं ना सब लोग? तो सब लोगों को बुक्स सब लोगों की ग्रामर की बुक्स जितनी मैंने पढ़ाई है उतनी कंप्लीट हो गई होगी, और जिनकी नहीं हुई है वो कंप्लीट कर ले, क्योंकि ग्रामर सेक्शन है. ग्रामर सेक्शन एक भी छूटना नहीं चाहिए. आपको फ्यूचर में भी इसका बहुत बेनिफिट मिलेगा. और हम लोगों ने अभी कल क्या किया था? शुद्ध ये विराम चिन्ह, पंक्चुएशन मार्क, सेम जो हिंदी में था सेम वही इंग्लिश ये मराठी में भी है. मराठी में अभी हम लोग करेंगे पंक्चुएशन मार्क. कोई भी टेंशन नहीं है, एकदम सिंपल है. जैसा सेम हिंदी में जो मार्क, तो क्योंकि देखो हिंदी और मराठी का जो लेखन है, लिखने का तरीका है, जो लिपि है वो है देवनागरी लिपि. यानी मराठी और हिंदी दोनों बच्चों देवनागरी लिपि में लिखी जाती है. तो दोनों के जो मार्क्स और जो रूल होंगे लिखने के वो भी सेम होते हैं. तो जो हम लोगों ने व्याकरण का सबसे महत्वपूर्ण हिस्सा है ये, जब हम लेखन करते हैं, जब स्टोरी राइटिंग लिखते हैं, निबंध लिखते हैं, हम कथा लेखन करते हैं, गोष्ठ लेखन करते हैं, तो हमें क्या हर जगह पे प्रॉपर मार्क, पूर्ण विराम, अल्प विराम, ये सब प्रश्नवाचक चिन्ह, ये सब चीज़ों का बराबर यूज़ करना है, ताकि वो जो लैंग्वेज है हमारा दिखने में वो एकदम अट्रैक्टिव लगे. इसके लिए ये ग्रामर का एक सेक्शन है. ग्रामर में क्या होता है बच्चों, जो हम भाषा सीख के आते हैं उसको प्योर करने के लिए, प्योरिटी लाने के लिए हम ग्रामर सीखते हैं, कि मतलब वो लिखने में, दिखने में, बोलने में एकदम प्योर हो, उसमें किसी तरह की गलती ना हो, मात्रा की गलती ना हो, मार्क की गलती ना हो. तो जैसे शुद्ध लेखन में हमने देखा था कि उसमें मात्राओं की गलती, छोटी बड़ी मात्राओं की गलती, दीर्घ लघु की, फिर वर्ण गलत लिख लेते हैं, क्योंकि न के साउंड वाले 2 लेटर है, तो साउंड वाले सेम होते हैं, तो उसकी वजह से हम श होता है, एक सांप का श होता है, एक षटकोण का श होता है, एक शरबत का श होता है, तो अलग अलग है लेकिन साउंड में सेम आते हैं. तो हम जो ये सब चीज़ों की मिस्टेक करते हैं उसको सुधारने के लिए, तो वो भी एक ग्रामर सेक्शन में आता है. उसी तरीके से उसके बाद सेकंड आता है ये मार्क. जब हम लिख रहे हैं लैंग्वेज तो उसके मार्क एकदम परफेक्ट होने चाहिए. तो देखेंगे एक बार फिर समझ लो रिवीजन ही हो रहा है, ये मराठी में हम करेंगे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा मधून मधून थांबावेच लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात. ज्यावेळी आपण लेखन करतो तेव्हा हा विराम निरनिराळ्या चिन्हाची दाखवावा लागतो, त्यांच विरामचिन्ह असे म्हणतात. मतलब जब हम पढ़ाई करते हैं, जब हम लिखते हैं लैंग्वेज को, तो हमें अलग अलग चिन्हों का यूज़ करना पड़ता है. प्रमुख विराम चिन्ह खालीलप्रमाणे आहे. अभी नीचे दिया है. अब मैंने बताया था विराम चिन्ह मतलब क्या, पंक्चुएशन मार्क. अब है देखो पहला क्या है, देखो सब मार्क के आगे ब्रैकेट में दिया है वो कौन सा मार्क है, ठीक है, सब लोग ध्यान देंगे. पूर्ण विराम है, अपूर्ण विराम, अपूर्व विराम मतलब चीज़ें ख़त्म नहीं हुई है, सेंटेंस पूरा ख़त्म नहीं हुआ है, तब वो डॉट लगता है. अवतरण चिन्ह, यानी जब हम कोई चीज़ को शो करना चाहते हैं ना, हाईलाइट करना चाहते हैं, तब ये चिन्ह लगता है, जिसे इन्वर्टेड कॉमा इंग्लिश में कहते हैं. फिर है अल्प विराम, उसके बाद में है स्वल्प विराम. अल्प विराम बराबर सेंटेंस के हाफ में लगता है, जब हम एक चीज़ कह दिए उसके बाद दूसरी उससे कनेक्ट है, तब ये लगता है अल्प विराम. और स्वल्प विराम कब लगता है, जब मैंने कहा एक ही जाति के समूह के शब्द होते हैं जिसे हमें एक साथ 10 शब्द लिखने हैं, जैसे फलों के नाम, तो क्या करेंगे, कॉमा, सेब, केला, एप्पल, सेब, केला, सीताफल, पपैया, पाइनएप्पल, ये सब लिखने के लिए हम क्या करेंगे, डॉट लगाएंगे और लिखेंगे. फूलों के नाम गुलाब, सूर्यमुखी, सूर्यफूल, अश्विन, ये सब फूलों के नाम. तो मतलब एक समूह, एक जाति को हम शो करने के लिए क्या करते हैं, अल्प विराम लगाते हैं. फिर प्रश्नवाचक चिन्ह तो सबको पता है, क्वेश्चन मार्क, जब हम किसी से क्वेश्चन करते हैं तब लगाते हैं. फिर उद्गार चिन्ह, जैसे हिंदी में इसका नाम था विस्मयादि बोधक, और इंग्लिश में इसे एक्सक्लेमेटरी कहते हैं. तो सब लोग याद रखेंगे, इंग्लिश में एक्सक्लेमेटरी, हिंदी में विस्मयादि बोधक, और मराठी में है इसका उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह यानी कि कोई भी चीज़ का भाव, एकदम बोलते हैं ना, सुखद हो, दुखद हो, कैसा भी अचानक आपको कोई शॉकिंग न्यूज़ मिली हो, चाहे वो खुशी वाली हो, चाहे दुख वाली हो, चाहे किसी भी टाइप की हो, बट वो शॉकिंग है एकदम, तो वहाँ पे क्या लगता है, ये उद्गार चिन्ह लगता है. फिर है संयोजक चिन्ह, सब लोगों ने देखा है संयोजक चिन्ह, डैश जो लगता है कोई चीज़ को इंडिकेट करने के लिए, हम जब डैश लगा के आगे की चीज़ बताते हैं. फिर है अपसारण चिन्ह. अब फर्स्ट देखेंगे पूर्ण इत्या 6वी पूर्णविराम, प्रश्न चिन्ह, विराम चिन्ह अभ्यास करावा आहोत. अभी इसमें 6th में दिखाया है, लेकिन हम लोग यहाँ पे क्या करेंगे, सबके थोड़े थोड़े मैंने डेफिनेशन दे दिया, आपको समझ में आ गया होगा कि किस चिन्ह का क्या यूज़ है. पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी
पूर्णविराम हे चिन्ह वापरले जाते. हे चिन्ह वाक्याचे शेवटी देतात. त्याचप्रमाणे वाक्याला आज्ञा विनंती असली तरी हे चिन्हे वापरतात. म्हणजे काय मुलांनो, मतलब कोणता पण तुमचा सेंटेन्स संपूर्ण झाला, सेंटेन्स कंप्लीट झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉप मार्क म्हणजे पूर्णविराम लावायचा आहे. तर पूर्णविराम हिंदीमध्ये कशा लिहितात, आडी लाईन असतेत ना, तर पण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय आहे, डॉट आहे. पूर्णविराम कशा करायचा, डॉट करायचा. संजू दूध पितो, साधे वाक्य आहे. वर्गाच्या बाहेर जा, आज्ञा वाक्य आहे. कृपया मला मदत करा, विनंती वाक्य आहे. रिक्वेस्ट आहे, स्टेटमेंट आहे, कमांड आहे, अशा प्रकारचं वाक्य आहे. नंतर आहे प्रश्नचिन्ह. वाक्याचा जर प्रश्न विचारला गेला असेल तर वाक्याचं शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते. म्हणजे काय, जर तुमच्याची कोणी पण काय विचारत आहे, काय क्वेश्चन आहे, म्हणजे काय पण विचारणार आहे टॉपिक, तर त्याच्या अंतमध्ये काय चिन्ह असतात, कोणता, प्रश्नवाचक चिन्ह. तू काय करतोस, या वर्षी आपण गावी जाणार आहोत, असा प्रकाराचा चिन्ह. आता आपण आणखीन पण चिन्ह काय आहे ते त्याचं वाचन करायचं आहे. पेज मी करते थांब. आता बघा यामध्ये काय आहे, खालील वाक्यांत अर्धविराम चिन्हाचा वापर करा. अर्धविराम चिन्ह म्हणजे काय मी सांगितलं ना तुम्हाला, म्हणजे ज्यात एक वाक्य आहे आणि त्याचा अर्धवाक्य पूर्ण झाला आहे आणि सेकंड लिहायचं आहे, त्याचं जे कणक करून, तर काय करायचा, मतलब त्यामध्ये लागणार आहे अर्धविराम चिन्ह. अर्ध म्हणजे अर्धवाक्य पूर्ण झाला आहे आणि अर्धवाक्य त्याचं अगोदर जो आपण लिहिणार आहोत तो त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे बघा, दोघींनीही भेटीला जाण्याची तयारी केली. दोनों ने मिलने के लिए जाने की तयारी की. पण किंतु परंतु हे येतात ना, त्याचा अगोदर हे लावायचं आहे. पण पुरेसे पैसे जवळ नव्हते. हम दोनों ने जाने की तयारी कर ली पण दोनों के पास पैसे नहीं थे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बसा बाहेर आलो. आता काय आहे, मी बाहेरून जाण्याचे बेतात होतो, मतलब मुझे बाहर जाने के लिए मैं बहुत बेताब था, परंतु कसा बसा बाहर आलो, पर फिर भी कैसे ना कैसे मैं बाहर आ गया. अब नेक्स्ट देखो क्या है, खालील वाक्यांत संयोजक चिन्हाचा वापर करा. आता संयोजक चिन्ह कसा करायचा आहे, संयोजक चिन्ह बघा, कोणतेही गोष्टी कष्टाशिवाय साध्य होत नाही. आता हे उदाहरण दिलेलं आहे, एक सेंटेंस सिंपल लिहिलेला आहे. मतलब कोई भी जो सक्सेस है वो बिना कष्ट के, बिना मेहनत के नहीं मिलता. विद्यार्थिनी देखील अभ्यास करताना या कष्टाचा पाठपुरावा करावा. रोज 2-3 तास वाचन करावा. आता बघा, दोन शब्दात काय संबंध असते, त्यामध्ये लावायचं आहे संयोजक चिन्ह. आता काय आहे, पाठपुरावा याच्यामध्ये लावणार आणि 2-3, तर 2-3चा मध्ये 2-3, तर कधी आपण बोलते 4-5, 6-8, तर असा शब्दांत दोन एक दुसऱ्यांवर डिपेंड असतात. त्याच्यामध्ये काय लावायचा, संयोजक चिन्ह. संयोजक म्हणजे दोन्हीचं काय असतात, संयोग होतात. तर नेक्स्ट आहे, विराम चिन्ह का वापर करून परिच्छेद सुरुवात अक्षरात पुनः लिहा. अभी देखो, मैंने आप लोगों को बताया था कि एग्ज़ाम में आपको इस तरीके से भी आएगा कि आप शब्दों में ये सेंटेंस आएंगे, उसमें विराम चिन्ह लगाएं या फिर छोटा सा पैसेज आ सकता है. तो ये छोटा सा पैसेज है, चलो हम पढ़ेंगे और इसके हिसाब से हम लगाएंगे. मुलांनो, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. मुलांनो, तो ये क्या है, मेन वर्ड है मुलांनो, तो वहाँ पे क्या किया, इन्वर्टेड कॉमा लगाया. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात, कंप्लीट झाला सेंटेन्स, तर काय लावणार आहे, पूर्णविराम. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुम्हाला संभोवती आहे. आता काय येणार, तुमची काळजी घेणारे, तर काय येणार, अल्पविराम. तर तुमचे आरोग्य जपण्याचे असे अनेक मित्र तुमचा संभोवित आहे. कंप्लीट झाला सेंटेन्स, तर काय येणार, पूर्णविराम. कोण बरे आहेत हे मित्र, क्वेश्चन आहे, तर काय येणार तिकडे क्वेश्चन मार्क. असा प्रश्न तुम्हाला निश्चितही पडेल. पूर्णविराम. आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष. आता काय आला इकडे, फल फूल वृक्ष हे सेम आहे ना शब्द, तर तिकडे येणार काय, अल्पविराम. नंतर आहे तर
अर्धविराम येणार. अर्धविराम आपल्याला पिण्यासाठी पाणी देण्यात नद्या, शोषणासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थात आपल्या अभोवतातला निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, चिन्हाचा वापर करून तर वाक्य लिहायचं आहे. नंतर पाहूया आपण आता काय आहे याच्यामध्ये. खालील वाक्यात विरामचिन्हे घालून वाक्य पूर्ण लिहा. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये वाक्य आहे, त्यामध्ये आपल्याला मार्क लिहून पुन्हा त्या वाक्याला उत्तरमध्ये लिहायचं आहे. तर बघा, TV, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर हे सगळे काय आहे, सेम वर्ड्स आहे, सेम समूहाचा आहे. तर काय येणार, अल्पविराम. नंतर मोबाईल, या सर्वांनी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. सिंपल आहे तर पूर्णविराम. सेकंड, तिने आईला, कोणी कोणाला म्हणाले गेले तर तो हेड पॉईंटला काय येणार, इन्व्हर्टेड कॉमा. तर तिने आईला, मी पुन्हा एकदा, इन्व्हर्टेड कॉमा येणार ना, हे अवतरण चिन्ह, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, अवतरण चिन्ह. तिने आईला, उसने माँ को मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. तर हे काय आहे, मी पुन्हा एकदा पुस्तक वाचतो, ये मेन है, उसमें उसने कहा है, तो इसके लिए उसने उसको बोला ऐसा करके, तो इसके लिए वहाँ पे क्या लगेगा, अवतरण चिन्ह. थर्ड आहे, मला खूप काही गोष्टी माहीत आहे पण कोणती गोष्टी सांगू ते समजेना. तर मला खूप काही गोष्टी माहीत आहे तर काय येणार, अर्धविराम, पण कोणती गोष्टी सांगू ते समझेना. तो ये क्या हो गया, पण. देखो, पण आया, किंतु आया, एक दूसरे से जो कनेक्ट हो रहे हैं वाक्य, तो वहाँ पे आपको ये क्या करना है, अर्धविराम लगाना है. अब देखेंगे इसमें, खालील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हचं घालून वाक्य पुन्हा लिहा. याच्यामध्ये पण काय करायचं, विरामचिन्ह लिहायचं. बाळ, तुझे नाव काय, क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नवाचक चिन्ह, आणि काय झालं, अवतरण चिन्ह पण लावायचं आहे. वाह, छान नाव आहे तुझे, वाह. तर वाहचा आगे काय येणार, उद्गार चिन्ह. वाह, छान नाव आहे तुझे, तिकडे पण येणार उद्गार चिन्ह. जरू द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. तर जरू द्या गुरुजी असं म्हटले, मला ती पुस्तक वाचायला आवडतील. ज़रा वो पुस्तक दीजिए गुरुजी, वो पुस्तक मुझे पढ़ना पसंद आएगा. तो वहाँ पे भी क्या अचानक से कह रहा है, तो उधर आएगा उद्गारवाचक चिन्ह. नंतर आहे, ह्या चिन्हाचं पाहूया आपण. आता बघा, एकेरी अवतरण चिन्ह. आता याचा उपयोग काय आहे, गांधीजी चले जाओ ही घोषणा दिली. मंदानी, मतलब गांधी जी ने कहा था ना अंग्रेज़ों को, चले जाओ, ऐसे घोषणा दी थी. वाक्य कहा उन्होंने, ऐसे बोलते ना, लड़ने के लिए ये शब्द बोला था उन्होंने कि चले जाओ अंग्रेज़ों को. मंदानी सुरेशला सांगितले, मंदार उद्या पुण्याला जाणार आहे. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचा मत अप्रत्यक्ष रीतीने सांगायला एकेरी अवतरण चिन्ह वापरा करतात. मतलब कहने का, किसी एक शब्द को जोर दे रहे हैं, यानी उस पर एफर्ट्स डाल रहे हैं, दूसरा मत अप्रत्यक्ष रीतिनी या अप्रत्यक्ष रूप से यानी इनडायरेक्टली कह रहे हैं, तब वहाँ पे कौन सा चिन्ह आता है, एकेरी अवतरण चिन्ह का यूज़ किया जाता है. इस पर देखेंगे, इससे रिलेटेड क्वेश्चन आंसर्स भी हैं. दुहेरी अवतरण चिन्ह. खालील वाक्यात दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करूया. गणेश आईला म्हणाला, मी कधीच चुकीचे वागणार नाही. गणेश ने माँ से कहा. जब कहा आएगा तो वहाँ क्या लगेंगे, अल्पविराम और फिर इन्वर्टेड कॉमा, यानी कि कौन सा मार्क, अवतरण चिन्ह. मी कधीच चुकीचे वापरणार नाही. सेकंड, ताई दादाला म्हणाली, मला उद्या शाळेत सोडशील का. तर ताई दादाला म्हणाली, तर काय येणार, अल्पविराम, नंतर क्वेश्चन काय आहे, मला उद्या शाळेला सोडतील क्या. क्वेश्चन काय आहे, तो वहाँ आएगा प्रश्नवाचक चिन्ह और अवतरण चिन्ह. थर्ड आहे, मला माहीत नाही बाळ आई म्हणालीच. मला माहीत नाही बाळ, हे आहे अवतरण चिन्ह येणार तिकडे. तर इकडे बघा, याचं इकडे पण आहे. आता हे तुम्हाला करायचं आहे, मी एवढं एक्सप्लेन केले.
आता याच्यामध्ये काय आहे मी सांगते फक्त तेवढंच. खालील वाक्ये हे सगळे चिन्ह आहे, प्रश्नवाचक, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम, प्रश्नवाचक चिन्ह हे सगळे आहे. विरामचिन्ह घालून वाक्य पूर्ण लिहा. तर आता तुम्हाला हे पहा आणि वाक्य पाहून याला पूर्ण करायचं आहे. ओके. तर हा प्रमाणे आपला हा विरामचिन्ह मराठीमध्ये पण संपला आहे. तर असंच तुम्हाला हा जो PDF मी पाठवणार आहे तेच प्रमाणे नवीन पेजवर विरामचिन्ह हे टॉपिक घालायचं आहे, डेट घालायचं आहे. नंतर जसं मी PDF लाईननी पाठवणार आहे तसंच लाईननी तुम्ही पूर्ण करा आणि शिकवायचं आहे विरामचिन्ह कुठे वापरतात, कोणता चिन्ह कुठे. तर तुम्हाला मी सांगितलं आहे की तुमचं शुद्ध लेखन असो किंवा विरामचिन्ह असो, तर तुम्हाला जेवढं जास्त तुम्ही रीडिंग करणार टेक्स्टबुकचा तर तुम्हाला कळेल कसं काय करायचं, इकडे कोणता मार्क घालायचा, तर कोणता मात्राचं मिस्टेक कसं न जाणार. असं करायसाठी काय करा, तुम्ही रीडिंग करा, टेक्स्टबुकचा रीडिंग करा. ओके स्टुडंट्स, सो बाय अँड टेक केअर.